Hello students, in this video we are going to study about algebraic formula. Okay, expansion of squares. तर या चॅप्टर मध्ये आपल्याला स्क्वेअरचा एक्सपान्शन बघायचं आहे. So the first point is the expanded form of the square of a binomial. So generally the basis of this formula we can expansion of a square. So suppose this is the formula a plus b square. Okay, आपल्याला हे फॉर्म्युला या इक्वेशनला आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे. सो आपण काय करणार, इट्स a plus b square. इट मीन्स इट्स 2 times a plus b. So a plus b again a plus b. Okay, a plus b, a plus b. Now let's solve it. So we are taking here a common, a. Okay, now let's multiply it by these things by a. So a in the bracket a plus b, a into a plus b. ओके, काय केलं आपण इथं ए ने याला मल्टिप्लाय केलं. सो ए इन द ब्रॅकेट ए प्लस बी प्लस आता बी ने मल्टिप्लाय करूया, बी इन द ब्रॅकेट ए प्लस बी. ओके, आपण काय केलं अगोदर ए ने ए प्लस बी ने ए प्लस बीला मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. सो नाव लेट सॉल्व करा. आता ए एंड ए इट मीन्स ए square. A and a multiplied by means a square plus a and b, so it's a b plus b and a means it's b a plus b and b means b square. Okay, so it's a square, so it's plus ab and ba. So you can write here 2ab. ओके, इथं ए बी आहे आणि बी ए आहे. जर आपण याचं ॲडिशन केलं तर हे 2ab होणार प्लस बी स्क्वेअर. ओके, सो या टाईप्समध्ये आपण इक्वेशन्स एक्सपान्शन करणार. ओके, सो ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, त्या टाईप्समध्ये. आणि हा फॉर्म्युलासुद्धा सेम त्याच टाईपमध्ये आपल्याला सॉल्व करता येईल. जसं की आता ए मायनस बी स्क्वेअर. सो इट्स ए मायनस बी, ए मायनस बी. सो इट्स ए इन द ब्रॅकेट ए मायनस बी मायनस बी इन द ब्रॅकेट ए मायनस बी. Okay, so it's a, so a square, it has minus sign, so it's minus a b minus ab, so it's minus b minus ba, it's ba. Okay, and it's minus, so minus will be plus, and b means is b square. So it's the minus ab. Okay, ba plus minus b will be plus, so it's plus b and b means b square. Okay, so a square as it is minus, it's minus ab means it's 2ab plus b square. Okay, so this is the expansion of a minus b square. So a minus b square means a square minus 2ab plus b square. या टाईप्समध्ये आपण इक्वेशन सॉल्व करू शकतो. ओके, सपोज जर आपल्याला एखादा नंबर दिलेला असेल 101. ओके, याला जर सॉल्व करायचं असेल तर आपण काय करणार, इथं 2 times 101 असं सॉल्व करणार मल्टिप्लाय करून, बरोबर आहे. सो इट्स 1 1 1
it's 1 0 0, it's 1 1 1 into 0 0 and 0 into it's 1 0 and 1. So it's 1 0 1 1 2 0 and 1. Okay, so this is the answer. ओके, तर आपल्याला मल्टिप्लाय करून सॉल्व करायला लागेल. बट आपण या फॉर्म्युलेचा यूज करून सुद्धा त्याला सॉल्व करू शकतो. बट आपल्याला इथं अगोदर ए आणि बी माहीत असणं गरजेचं आहे. इथं फक्त आपल्याला 101 दिलेला आहे, तर आपल्याला ए आणि बी माहीत नाही. तर आपण काय करूया, इथं सपोज इट्स 100 + 1 करूया. आपण काय केलं, इथं एक्सपांड केलेलं आहे. युनिट आणि 100 फॉर्ममध्ये एक्सपांड केलेलं आहे. सो इट्स 101. ओके, स्क्वेअर. सो इट मीन्स दिस इज ए अँड दिस इज बी. दिस इज ए अँड दिस इज बी. तर आपण त्या फॉर्म्युलाचा यूज करून यांना सॉल्व करू शकतो. कोणता फॉर्म्युला आहे? ए प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपण इक्वेशन ठेवणार. सो ए प्लस बी स्क्वेअर मीन्स 100 + 1 स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मीन्स ए किती आहे? 100 आहे. सो स्क्वेअर ऑफ 100 प्लस 2ab. सो 2 ॲज इट इज ए 100 इंटू बी किती आहे? बी 1 अँड बी स्क्वेअर मीन्स इट्स प्लस 1चा स्क्वेअर. बी किती आहे इथं? 1 आहे. सो 1चा स्क्वेअर. सो इट्स 100चा स्क्वेअर मीन्स इट्स 1000. ओके, प्लस इट्स 2 times 100, so it's 200 and 1, so it's 200 into plus 1चा स्क्वेअर 1. so it's 1201. 1201. तर या इक्वेशनचा यूज करून आपण असं सॉल्व करू शकतो. ओके, जर आपल्याला 50 दिलेलं असेल किंवा 51 दिलेलं असेल, 51चा स्क्वेअर, सो आपण काय करणार, याला एक्सपांड करणार. 50 + 1 बरोबर आहे. तर याला अगोदर एक्सपांड करायचं, नंतर सॉल्व करायचं. 98 दिलेलं असेल, तर 98 दिलेलं असेल तर याला कसं करणार आपण, तर आपण इथे काय करणार, 100 - 98 100 - 2 करणार याला. ओके, कारण 100ला किती कमी आहे? 2 नंबर कमी आहे, कारण हे टेन्स आहे. तर 100ला होण्यासाठी 2 कमी आहे, तर आपण 100 - 2 करणार आणि त्याला सॉल्व करणार या इक्वेशनचा यूज करून, या फॉर्म्युलाचा यूज करून. ओके, होप यू अंडरस्टँड. जर आपल्याला एक मोठा स्क्वेअर दिलेला असेल, सपोज हे स्क्वेअर आहे. ओके, आणि हे आहे ए प्लस बी स्क्वेअर. ए प्लस बी स्क्वेअर आहे. सो सपोज दिस इज ए अँड दिस इज बी. इट्स ऑल्सो ए अँड बी. बरोबर आहे. आपण काय केलं इथं, ए प्लस बी स्क्वेअर मीन्स ए इंटू ए, सो ए स्क्वेअर, अँड बी इंटू बी मीन्स बी स्क्वेअर. तर आपण इथं 2 पार्ट केले, ए बी अँड ए बी. सो ए मीन्स ए स्क्वेअर अँड बी मीन्स बी स्क्वेअर. ओके, सो हे स्क्वेअर आहे. जर याच्यात आपण अजून काही भाग केले, जसं की आता तुम्ही छोटं बॉक्स तयार करतो. ओके, आता मी इथं काय केलं, 4 बॉक्स केलेले. आता हे झालं, इथं हे स्क्वेअर झालेलं आहे, इथं रेक्टँगल झालेलं आहे, इथं रेक्टँगल आहे, इथं स्क्वेअर आहे. ठीक आहे. सो याला सॉल्व करूया आपण. ए इथं दिलेलं आहे, स्क्वेअर किती दिलेलं आहे? ए म्हणजे काय, इथं चारी स्क्वेअरचं काय असतं, इक्वल इन ऑल इन दी लेंथ. याची चारी बाजू कशा असतात, सारखे असतात. सो आपण याला इथं लिहू शकतो ए स्क्वेअर. बरोबर आहे. आता इथं ए केलं तर ए इंटू ए काय होणार, ए स्क्वेअर होणार, कारण इथं नंबर दिलेला नाही, तर अल्फाबेट आहे. सो इट्स स्क्वेअर, सो ए स्क्वेअर येणार. आता इथं रेक्टँगल दिलेलं आहे. आता इथं रेक्टँगलचा आपण विचार केला तर याचे दोन्ही साईड कशा असतात, इक्वल असतात. तर या साईडला आपण बघूया, याचा विचार करू. इथे या साईडला कोणतं आहे, इथं साईड दिलेलं नाही आहे, म्हणजे इथं ए आहे. बरोबर आहे. आणि खालची साईड किती, इथं बी दिलेलं आहे. सो वी कॅन राईट हिअर ए
बी, आपण इथे लिहू शकतो ए बी. ओके, आता इथे विचार करूया आपण. इथं दिलेलं आहे बी आणि इथे दिलेलं आहे ए. सो इट्स बी ए. आणि आता हे स्क्वेअर आहे, इथे दिलेलं आहे बी. बी मीन्स इट्स बी स्क्वेअर. ओके, आता यांचं आपण सम करूया. सम केल्यानंतर काय येणार? ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी ए प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे. सो ए स्क्वेअर हे ए बी बी ए मीन्स इज 2ab प्लस बी स्क्वेअर. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. या टाईप्समध्ये आपण एक्सपान्शन करू शकतो. ओके, होप यू अंडरस्टँड. नाव look at this formula a plus b square and a minus b square. Okay, so we can verify the formula by substituting a and b with any numbers. Okay, so आपल्याला इथे व्हॅल्यू दिलेली आहे. a ची व्हॅल्यू 5 आणि b ची व्हॅल्यू 3. सो याला आपल्याला सॉल्व करून दाखवायचं आहे. सो इट्स a is equal to 5 and b is equal to 3. So a plus b square is equal to a square plus 2ab plus b square. So a ची व्हॅल्यू दिलेली आहे 5 प्लस b ची व्हॅल्यू आहे 3 स्क्वेअर. सो a ची व्हॅल्यू 5 स्क्वेअर प्लस 2ab. सो इट्स 2 ॲज इट इज. a ची व्हॅल्यू 5 इंटू b ची व्हॅल्यू 3 प्लस b ची व्हॅल्यू 3. ओके, सो इट्स 25 प्लस 2 5 are 10 and 10 3 are 30 प्लस इट्स 3 3 are 9. सो 25 प्लस 30 प्लस 9, सो इट्स 55. 55 प्लस 9 इट्स 64. ओके, the answer is 64. You can also check here. So it's 64. तर आपण याच टाईप्समध्ये हे सॉल्व करू शकतो. आता आपल्याला इथे दिलेलं आहे एक्सपांड आणि एक्झाम्पल दिलेलं आहे 2x प्लस 3y स्क्वेअर. इट्स 2x प्लस 3y स्क्वेअर. ओके, सो याला एक्सपांड करायचं आहे आपल्याला. सो सपोज दिस इज ए अँड दिस इज बी. तर आपण डायरेक्ट एक्सपांड करू शकतो कोणत्या या फॉर्म्युलाचा यूज करून. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, कारण हे ए प्लस बी एक्स स्क्वेअरचा एक्सपांडेड फॉर्म आहे. सो इथे येणार ए किती आहे 2x. सो इट्स 2x स्क्वेअर. बरोबर आहे. प्लस 2ab 2 ॲज इट इज इन द ब्रॅकेट. ए किती आहे 2x इंटू बी 3y. इट्स इंटू 3y प्लस बी. सो इट्स 3y स्क्वेअर. ओके, आपण काय केलं इथं एच्या जागी एची व्हॅल्यू पुट केली, बीच्या जागी बीची व्हॅल्यू पुट केली. टोटल त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवूया आपण व्हॅल्यू. सो 2x स्क्वेअर मीन्स इट्स 2चा स्क्वेअर किती आहे 4. सो 4x स्क्वेअर ॲज इट इज. सो इट्स 4x स्क्वेअर प्लस 2 इंटू 4. 2 2 जा 4 and 4 3 जा 12. So it's 12 and x and y as it is. So 12xy plus 3 जा square 3 3 जा 9 and y as it is. So it's 9y square. So 4x square plus 12xy plus 9y square. This is the expanded form of 2x plus 3y square. You can also check here. It's 4x square plus 12xy plus 9y square. Okay. सो या टाईप्समध्ये आपण सॉल्व करू शकतो. होप यू अंडरस्टँड. ओके, नाव प्रॅक्टिस दिस एक्झाम्पल. ओके, नाव विल स्टॉप हिअर. थँक यू.